नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सॉरी, खूप महिन्यांनी व्लॉग टाकतोय, म्हणजे ऑलमोस्ट 6 ते 8 महिने झालेत. मला आठवत आहे मी व्लॉग टाकले नव्हते, व्लॉग केलेच नव्हते. असं नाही की मला काही कॉन्टेंट नव्हता मिळाला, मी फिरलो नाही, मी फिरलो, पण आय डोंट नो, मला असं शूट करायची इच्छाच नाही आली, कारण तेच तेच दाखवून ना खूप कंटाळा आलेला. तर ठरवलं की आपण ह्या वेळेस न बघितलेली पॉईंट्स, किंवा मी जिथे मागच्या 2 ब्लॉग्समध्ये जे नाही कव्हर केले महाबळेश्वरमध्ये, खूप आहे, खूप पॉईंट्स फिरण्यासारखे आहेत, पण त्यातलेही जे काही मला कव्हर करता येतील ह्या ब्लॉगमध्ये, थोडेफार, जास्त मोठा नाही ब्लॉग बनवणार. आत्ता तरी मी आलो आहे नॉर्थ कोट पॉईंटला. नॉर्थ कोट पॉईंट छोटासा पॉईंट आहे, पॉईंट म्हणण्यापेक्षा एक कडा आहे, तिथून असा व्ह्यू दिसतो, जिथून मी दाखवेनच. हा माझ्या गावाजवळून एक 5 मिनिटावर आहे, म्हणजे वरतून माझं गाव सुद्धा दिसतं. तर चला ब्लॉगची सुरुवात करूया. आणि पहिला पॉईंट आपला नॉर्थ कोट पॉईंट. आणि जसं की बघू शकता, नॉर्थ कोट पॉईंटचा बोर्ड आहे. हे मंदिर आमच्या गावचं, मधाची पेटी. माझं गाव आहे ज्याला मधाचं गाव, भारतातलं पहिलं मधाचं गाव म्हणून ओळखण्यात येतं, मांगड. तर ते मला कव्हर करायला मिळालं, समजा मध कसं काढतात वगैरे. नाही मिळालं तर सोडून द्या. अदरवाईज हा जो आहे गवा, हा इथे नॉर्थ कोट पॉईंटला असतो असं म्हणतात, पण एवढ्या सकाळी तो नसेल, कारण आता वाजलेत दुपारचे 12 वाजता गवा वगैरे कधी येणार नाही. आणि मला ही गवा बघायची खूप इच्छा आहे, मी आजपर्यंत कधी गवा बघितला नाही. लेट्स सी आपल्याला कसा पॉईंट काय आहे इथे, कसा व्ह्यू आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच येतोय, तर आपण बघूया, चला. गावामध्ये आल्यानंतर ना अशा रस्त्यांवरून चालायची जास्त मजा येते, म्हणजे नॉर्मल रस्त्याने याच्यापेक्षा ती अशी पायवाट असते ना, पायवाट जंगलातून, त्यावरून चालायची खूप मजा येते. आणि भीती पण तेवढीच आहे. आम्हाला घरातून वॉर्न केलंय की आता थंडीच्या दिवसामध्ये थोडे प्राणी बिनी बाहेर येतात, तर थोडं पायाकडे बघून चाला. आम्ही निर्लज्ज आहे, आम्ही बिंदास्त आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून काय आहे ते. हे बघा, हे असा पूर्ण कड्याचा पॉइंट आहे. इकडे दगड आहेत बसायला. हा बघा, हा मेन पॉइंट आहे. दिस इज द पॉइंट. हा हा हा, हे बघा, एवढी मस्त हवा सुटले ना, एकदम थंड. म्हणजे आता सकाळचे 12 वाजलेत, सॉरी दुपारचे 12 वाजलेत, पण एकदम थंड हवा आहे. आणि हा बघा, हा बघा, हा आमचा गाईड आहे करामती. त्या दगडावरून चांगला व्ह्यू आहे का जास्त? हा, आपण त्या दगडावर जाऊया. तिकडून आपल्याला ना तिकडची जी जी गावं दिसतात, हे माझं गाव आहे, हे दिसतं, हे माझं गाव आहे, तर ते आपल्याला बघायला मिळेल. सो आपण तिकडे जाऊया, चला. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. आपलं गाव कुठलं? हे बघा, हे माझं गाव आहे. हे माझं गाव आहे, आणि तरी मी पहिल्यांदा इथे येतोय. एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा मी इथे येतोय. कसा वाटला मित्रांनो नॉर्थ कोट पॉइंट? तर झालं एवढंच आहे. इथे हा कडा आहे आणि हा व्ह्यू आहे. जर कधी महाबळेश्वरला येत असाल आणि तापोळा साईडला तापोळ्याला जाताना एक 10 मिनिटासाठी इथे तुम्ही थांबून हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. संध्याकाळच्या वेळ आला तर मस्त सनसेट वगैरे बघायला मिळेल. आता सूर्य डोक्यावर आहे, आम्ही जरा चुकीची वेळ निवडली, पण ठीक आहे, आपल्याला व्ह्यू एन्जॉय करायला मिळाला. तर आजचं आपलं एवढं आहे, हे नॉर्थ कोट. आणि मग पुढचं तुम्ही कंटिन्यू ठेवा ब्लॉग बघणं. भेटा. गाईज, दुपारचे 12 वाजलेत, पण एवढी मस्त थंडी वाजते ना. हे रस्ता तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूला झाडं, म्हणजे झाडांनी असं एक गेट बनवलाय, आणि एवढी थंड हवा आहे, थंड, लिटरली थंड हवा आहे. कसं आहे बघा, हे तळ आहे, आणि या तळ्यावर हे लाईट हाऊस आहे. पावसाळ्यात हे तळ पूर्ण इथपर्यंत असं भरलेलं असतं, एवढं है ना. तर हर्षित बोलला आपण फोटो वगैरे काढू शकतो इथे चांगले चांगले. तर बघू, आता इथून उतरायला तर नाही, उतर बघू, असं उतरायला लागतंय. तर लेट्स ट्राय.
बघा कस्तुरी तिलक. ओ माय गॉडनेस, इथे अलाउड आहे ना रे? चायला हा बोलतो इथे अलाउड आहे की नाही माहित नाही, पण आम्ही तर ऑलरेडी पोहोचलोय. जर कोणी बघितलं आणि शिव्या घातल्या आणि त्यात आम्ही व्हिडिओ शूट करतोय तर मी याचं नाव सांगणार की हा मला घेऊन आला. पण मस्त आहे, ठीक आहे. मी महाबळेश्वरवरनं येत होतो सगळं सामान वगैरे घेऊन, आणि आता बघा हा रस्ता आहे, हा आमच्या गावी गेलाय. आणि इकडे एक बॉबिंग्टन पॉइंट नावाचा एक पॉइंट आहे. तो व्ह्यू तुम्ही रस्ता पण बघू शकता किती मस्त असा. तर आम्ही असं ठरवलं की जाता जाता एक झाकणी मारूया त्या पॉइंटला. पण असं काही जास्त नाही, दाखवतो तुम्हाला. जस्ट बसण्यासाठी कट्टा आहे आणि पुढे जंगल आहे. आणि आम्ही 2 अमूल कूल घेतलेत, ते पण आम्ही तिथे बसून पितो. बघूया, इथे फोटोशूट करायला पण मस्त आहे. तर 5 मिनटं जास्त पोचलोय बॉबिंग्टन पॉइंटला. आणि पॉइंट असं काय नाही बघा, हे असं बसायला आहे, मस्त कट्टा आणि इकडे गार्डन टाईप आहे, बस एवढंच. हे स्पेशली कपल्स लोकांसाठी आहे. म्हणजे असं मी क्लेम नाही करत आहे, बस सांगतोय. म्हणजे एकदम शांत आहे बघा ना, काहीच नाही इकडे. असं कट्ट्यावर बसायचं मस्त, आणि समोर फक्त जंगल जंगल मंगल. हे बघा दिसतंय काय. आम्ही दारू पित नाही त्यामुळे अमूल कूल. चिअर्स मा बॉय. तर अशा ठिकाणी येऊन ना खूप जास्त शांत वाटतंय, खूप मस्त. थोडी भीती पण वाटते, पण ठीक आहे, आम्ही दोघं आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. जास्त वेळ नाही बसणार आहे, 5च मिनटं. हे संपलं की घरी, कारण खूप लेट झालं, आम्हाला जेवून परत निघायचं आहे. 1 hour later. जाम धमाल झालं आहे, कारण आम्हाला आता आमच्याकडे गाडी नाही आहे आणि आम्ही चाललो आहे क्षेत्र महाबळेश्वरला. मावशी आणि काका येतात आम्हाला घ्यायला, पण ते मेन मार्केटमध्ये येणार आहेत. तिथे आम्हाला एस टीने जायचं आहे. आणि एस टीचा जो स्टॉप आहे तो आमच्या घरापासून वरती इकडे चालत जायचं आहे. 10-15 मिनटात चढण आहे. चालायला काय प्रॉब्लेम नाही, पण असं चालायचं वर डोंगरामध्ये. स्ट्रॉबेरी घेतल्या थोडंसं एनर्जीसाठी. स्ट्रॉबेरीने एनर्जी येत नाही इन जनरल. असंच तो आमचा एस टी स्टँड आहे म्हणजे हा गावातला, त्याला पेढा म्हणतात. पेढा का म्हणतात मला माहीत नाही. हे बघ, हे असं पूर्ण चढण आहे. ह्याच्या आलं तो चला हा इथेच राहतो. हां, ह्याचं रोजचं आहे तरी हा दमला आहे. माझी काय हालत झाली असेल विचार. हा आहे आमच्या गावचा बस स्टँड. खूप वर्षांपूर्वी यायचो असा एस टीने जेव्हा जायचो बाजारात. आता हल्ली तर खूप वर्ष नाहीच, म्हणजे गाडीनेच फिरतोय. हा असा पेढा आमचा. हा सरळ खाली हा रस्ता गेला आहे खाली तापोळा वगैरे, मिनी काश्मीर ज्याला बोलतात महाबळेश्वरचं तापोळा, तिकडे पारुटला जिथे काल मी गोंधळाला गेलेलो. तर आता आपली एस टी येईल बाजारातून, इकडून येईल. आणि आधी असं होतं की इथूनच परत जायची किंवा खालून यायची आणि परत जायची. आता ती एस टी इकडून येणार, इकडे जाणार आणि अशी फिरून येणार. हा बघा, हा शिरतोय ना, हा एक शॉर्टकट आहे जुना. आम्ही जायचो हे जे बाजूला पारुट गाव आहे ना, आम्ही श्री क्षेत्र खेतेश्वर स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. खेतेश्वराची काल जत्रा होती, गोंधळ होता. तर आम्ही आहे ना आधी ह्या वाटेने जायचो. हे बघा, प्रॉपर जंगल आहे, पूर्ण जंगलातून ही वाट आहे. आणि एकट्याने तर जाऊ नाही शकत, भीती वाटते. आम्ही ना सगळे असे कझिन्स जेव्हा भेटायचो ना लहानपणी एकत्र यायचो, तर आम्ही इकडून जायचो, कारण इकडे ना खूप जांभळाची झाडं आहेत. आम्ही असं जांभूळ हंटिंगला निघायचो. जांभूळ हंटिंगला आम्ही जायचो आणि येताना खूप अशी जांभळं जमून आणायचो. सिदिस इकडे ना आम्ही आता जास्त पुढे जात नाही कारण गाडी येईल, आम्ही इथून परत जातो. पण आम्ही इकडे जायचो पारुटला. खूप मस्त पुढे पूर्ण जंगलात वाट आहे आणि जायला खूप मजा यायची, भीती वाटायची. आणि तर नेक्स्ट टाइम कधीतरी अजून मला माहीत नाही, मी गेलो नाही खूप वर्ष आली ह्या वाटेने नाही गेलो, पण एक दिवस असा कधी येईन राहायला टाइमपास तर आम्ही निघू ह्या वाटेने जाऊ पारुटला. चेंज ऑफ प्लॅन झाला आमचा. आम्ही महाबळेश्वर बस स्टँडला आलो.
कारण आम्हाला मावशी फिरवणार आहे, मावशी आणि काका आम्हाला फिरवणार आहेत. तर ते बोलले की आधी आमच्याकडे या मेटतळ्याला, इथून 10 मिनिटावर जे गाव आहे मेटतळ्याला या, तिथे थोडा वेळ थांबू आणि आता उन्हात फिरण्याचं आपण 5 वाजता वगैरे जाऊ. आम्ही निघालोय क्षेत्र महाबळेश्वर आणि बॉम्बे पॉईंटला, मावशीच्या गावी. मागे बघू शकता माझ्या मावशीचं घर आहे आणि त्यांनी मस्त असं गार्डन वगैरे इथे बनवलं आहे, तुम्हाला दाखवेनच नंतर. पण मावशीच्या घरातून समोर असा हा व्ह्यू जो दिसतोय, हे जे आहे हे टोक जे तुम्हाला आत्ता दिसतंय समोर, तो आहे प्रतापगड. हा व्ह्यू आहे, तिथून समोरच प्रतापगड दिसतो. आणि ज्या वेळेस शिवजयंती वगैरे असते, महाशिवरात्र, शिवजयंती, तेव्हा प्रतापगडला लाइटिंग करतात, ते इथून क्लिअर दिसते. क्लिअर जेवढं लाइटिंग किंवा मशाल वगैरे लावून जे सजवतात ते इथून क्लिअर दिसतं आणि ते बघण्यासारखं असतं. कधी जर त्या टाईमला मी असेन इथे तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. गाईज, वी हॅव रीच्ड बॉम्बे पॉईंट अँड दिस इज द एंट्रन्स. मुंबई पॉईंट, सॉरी, बॉम्बे पॉईंटचं नाव बदलून आता मुंबई पॉईंट करण्यात आलेलं आहे ऑफिशियली. सुलतान बघा, हा सुलतान एक नंबर आहे, गोरा गोरा, हाईट, बॉडी पण परफेक्ट आहे त्याची. आज गर्दी कमी आहे आणि मी दुसऱ्यांदा आलो आहे मुंबई पॉईंटला. लास्ट टाइम मी इथे फोटो काढलेला, मी तुम्हाला दाखवेन, माझ्याकडे असेल, जुन्या मेमरीजमध्ये असेल, मी दाखवतो स्क्रीनवर. हे बघा. सो बेसिकली ब्रिटिशांच्या काळात जेव्हा फक्त मुंबई शहर डेव्हलप झालेलं आणि इथून ह्या पॉईंटवरून समोर मुंबई जी लाईट लागायची, ती जेव्हा वातावरण क्लिअर होतं तेव्हा ती लाईट दिसायची, त्यामुळे या पॉईंटला मुंबई पॉईंट म्हणतात. आता तेवढे नाही दिसत, ऑब्व्हियसली खूप डेव्हलपमेंट झाले आणि आता तेवढं वातावरण पण क्लिअर नाही. पण ब्रिटिशांनी मुंबईनंतर हे शहर डेव्हलप केलं, महाबळेश्वर, आणि त्यामुळे इथून मुंबईची लाईट दिसायची, म्हणून याला मुंबई पॉईंट म्हणतात. दिस वॉज ऑल गाईज. मुंबई पॉईंट एवढाच आहे. मस्त आम्ही खाल्लं पिल्लं, मजा केली. आता आपण क्षेत्र महाबळेश्वरला जाऊया. गाईज, पोचलोय क्षेत्र महाबळेश्वरला आणि हा आहे त्याचा प्रवेशद्वार, श्री क्षेत्र महाबळेश्वर देवालय. आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, खूप अप्रतिम मूर्ती आहे. मस्त दुकान आहेत मंदिरापर्यंत जायला. क्षेत्र महाबळेश्वर, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. या मंदिरातून, पंचगंगा मंदिरातून पंचनद्यांचा उगम पावतो. या पंचनद्या म्हणजे कोयना, कृष्णा, वेण्णा, गायत्री आणि सावित्री. या 5 नद्यांचं पवित्र पाणी गोमुखातून मिळतं, वाहतं अविरत अव्याहतपणे. त्यामुळेच याचं नाव पंचगंगा मंदिर असं पडलेलं आहे. हे मंदिर साधारणतः 5000 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे, याची आख्यायिका आहे आणि याची अध्यात्मशास्त्रात नोंद आहे. अशा या पवित्र मंदिरात केवळ ह्या 5च नद्या उगम पावतात का? तर नाही. या पलीकडे जाऊन आणखी 2 नद्या आहेत, सरस्वती आणि भागीरथी. या सरस्वती आणि भागीरथी ह्या अनुक्रमे 12 आणि 13 या वर्षातून एकदा, म्हणजे 12-13 वर्षातून एकदा उगम पावतात. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जानेवारी 1660 मध्ये सुवर्ण तुला करण्याचा एक विचार केला आणि या कार्यसिद्धीस नेण्यासाठी त्यांनी एक पवित्र ठिकाणाची योजना केली. ते पवित्र ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर. पवित्र ठिकाणाच्या पाठीमागच्या बाजूला शिवजींचं शयनकक्ष आहे. म्हणजे जेव्हा शिवजी कैलास पर्वतावरून या अभयारण्यात आले त्यावेळी त्यांचा प्रवास, त्यांचा शयन करण्याचं ठिकाण, त्यांचं आरामाचं ठिकाण, एक आपल्या भाषेत सांगायचं झालं तर झोपण्याचं ठिकाण, हे म्हणजे हे शयनकक्ष. इथं आजही असं म्हटलं जातं शिवजींचं वास्तव्य आहे. कारण ज्यावेळेला संध्याकाळी हा बिछाना, त्यांचं झोपण्याचं एक ठिकाण व्यवस्थित नीटनेटकं केलं जातं आणि सकाळी पाहता त्याच्यात थोडीशी घडामोड झालेली असती, वावर असल्याची जाणीव होती.
आमचं दर्शन झालंय आणि महाबळेश्वराची एक छोटीशी स्टोरी आहे, काय आहे ते नक्की म्हणजे आपण ऐकूया आता. बोल. महाबळेश्वरचा तो राक्षस होता, त्याचं आणि शंकराचं मोठं युद्ध होतं. तो हारतो, पण त्याला शंकराबरोबरच राहायचं होतं. आणि शंकराबरोबर त्याला इथं घेऊन हे शंकराची पिंड आहे. पिंड आहे. रुद्राक्षाच्या रूपातले हे शंकराची पिंड ही इथं आहे. 4,500 वर्षापूर्वीचं. इथं शिवाजी महाराजांनी जिजामातांचा सुवर्ण तुला गेलेला. चालेल, थँक्यू सो मच. जिथे आतमध्ये शूट करणं अलाउड नाही म्हणून मी थोडंसं लपून थोडंफार फुटेज घेतले ते टाकतो. आणि जी पिंडीचा फोटो आहे तो मी गुगलवरून काढून तुम्हाला दाखवतो, कारण आतमध्ये अलाउड नव्हतं. आणि एक आमच्याबरोबर फिरतोय मागातपासून, कुठे गेला हो आतमध्ये आलाय बघा बघा बघ, लाडूसाठी. इथे जो फ्री प्रसाद मिळतोय लाडू, त्याच्यासाठी तो फिरतोय. मस्त लागेल. गोड आहे खूप गोड आहे. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. दिवस दुसरा. काल तर ब्लॉगचा एंड करायचा राहून गेला, कारण खूप लेट झाला घरी यायला. आम्ही क्षेत्र महाबळेश्वरवरून एका ठिकाणी गेलो, तिकडून धाब्यावर जेवायला आणि घरी यायला 11 साडे 11 झाले. मी खूप एक्झॉस्ट झालेलो, त्यामुळे मी काय ब्लॉगचा एंड नाही केला. आता मस्त सकाळ झाले. मी मावशीच्याच घरी आहे, तिकडेच राहिलो. मी बघू शकता मावशीचं घर एकदम मस्त. यांनी असं गार्डन वगैरे बनवलं आतमध्ये, खूप सुंदर, खूप मस्त छान आणि प्रसन्न वाटतंय. बोलूया प्रसन्न वातावरणात आपण ब्लॉगचा एंड करूया. आणि समोरचा व्ह्यू पण एकदम मस्त आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आय होप जास्त मोठा नाही झालाय, नाही केलाय. पॉईंट्स कसे वाटले, आणि तुम्हाला जर यायचं असेल या पॉईंट्सना व्हिजिट करायचं असेल, महाबळेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल, तर हाच बेस्ट टाइम आहे. खूप मस्त थंडी आहे, वातावरण क्लिअर आहे, एकदम मस्त शुद्ध हवा आणि व्यवस्थित एकदम मस्त. या वीकडेजला या सुट्टी काढून, कारण विकेंडला खूप गर्दी असते आणि तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल एवढी गर्दी आणि पब्लिक बघून. त्यामुळे वीकडेला या, एन्जॉय करा, रिलॅक्स व्हा फॅमिली फ्रेंड्ससोबत, पार्टनरसोबत. आणि बस, थँक्यू सो मच माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सांगा नक्की तुम्हाला कुठला पॉईंट आवडला, काय आवडलं, काय इम्प्रूव्ह करू शकतो, नक्की सांगा. थँक्यू सो मच.